भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परत येणार आहेत। 19 मार्चला हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील। स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 जे आहे ते सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर येत आहे। सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार। अंतराळवीरांचा पृथ्वीवर येण्याचा 17 तासांचा प्रवास सुरू। पहाटे 3:27 स्पेसएक्स क्रू 9 यान पृथ्वीवर येणार। गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांच्या परतीचं काउंटडाऊन आता सुरू झालंय। अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना घरी परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सनं क्रू 10 मिशन लॉन्च केलं होतं। या मोहिमेअंतर्गत 4 अंतराळवीर यशस्वीरित्या अंतराळ स्थानकात पोहोचले। त्यामुळे 19 मार्चला अर्थात उद्या सुनीता आणि विल्मोर पृथ्वीवर येणार आहेत। नासा आणि स्पेसएक्सनं मिशन क्रू 10 लॉन्च केलं। फाल्कन 9 रॉकेटमधून क्रू 10 मिशन लॉन्च केलं। फ्लोरिडातल्या केनेडी स्पेस सेंटरमधून याचं उड्डाण झालं होतं। 4 अंतराळवीरांची टीम अंतराळ स्थानकात दाखल झाली। मोहिमेमध्ये नासाचे 2, जपान आणि रशियाचा प्रत्येकी 1 अंतराळवीर आहे। क्रू 10 अंतराळ स्थानकात क्रू 9 ची जागा घेतलीये। कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर आता उतरणार आहे। 19 मार्चला पहाटे 3 वाजता सुनीता आणि विल्मोर पृथ्वीवर येतील। और सुनीता के सभी संबंधी, अमेरिका रहते हुए हमारे सभी संबंधी, सब लोग बहुत खुश है और बहुत आतुरता से उनकी राह देख रहे हैं कि कब वो वापिस आ जाए। 5 जून 2024 रोजी नासानं बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट मिशन प्रक्षेपित केलं होतं। नासानं सुनीता आणि विल्मोर यांना 8 दिवसांसाठी अंतराळात पाठवलं होतं। मात्र या दोघांना अंतराळात घेऊन गेलेल्या कॅप्सूलमध्ये बिघाड झाला आणि सुनीता आणि विल्मोर यांच्याशिवायच कॅप्सूल पृथ्वीवर परतलं। तेव्हापासून हे दोघे सुद्धा अंतराळात अडकले होते। आता क्रू 10चं मिशन यशस्वी झाल्यानं दोघेही आता उद्या पृथ्वीवर येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।